नमस्कार मित्रांनो, SMS टेक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊयात पॅन कार्डमध्ये काय नवीन बदल झाले आहेत त्याविषयी. जुने पॅन कार्ड बंद होणार का? याचा काय फायदा? थोडक्यात समजून घेऊया. पॅन कार्ड 2 च्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात. पेपरलेस प्रक्रिया म्हणजे काही कागदपत्रांची गरज नाही. मोफत सेवा म्हणजे सर्व सुविधा कोणत्याही शुल्काशिवाय मिळतील. समर्पित पोर्टल म्हणजेच पॅन कार्डशी संबंधित सर्व कामांसाठी एकाच प्लॅटफॉर्मचा वापर. डायनामिक QR कोड. पॅन कार्डवर दिलेल्या QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमची माहिती सहजरित्या पाहू शकता. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की माझं जुनं पॅन कार्डचं काय होणार? तर त्या पॅन कार्ड बदलायची गरज नाही आहे. तुमचा विद्यमान पॅन कार्ड नंबर तोच राहील. त्यामध्ये सुधारणा करायची असेल तर सोपी आहे. नाव, पत्ता इत्यादी बदल तुम्ही सहजरित्या करू शकता. मोफत बदल. नवीन प्रणाली अंतर्गत सुधारणा ज्या काही पॅन कार्डमध्ये असतील त्या मोफत असतील. पण लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असायला नको. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. अधिक पॅन कार्ड असेल तुमच्याकडे तर ते जमा करा. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर NSDL कार्यालयात जाऊन तुमच्याकडे जे अधिकचे पॅन कार्ड आहे ते तुम्ही त्यामध्ये जमा करू शकता. याचा फायदा कोणाला? व्यावसायिक, ज्यांना व्यवसायाचं वेगळं पॅन, पर्सनल पॅन, हे टीन, GSTIN या सर्वांसाठी विविध डॉक्युमेंट ठेवावे लागत होते. त्यांना आता एकच पोर्टलवर सर्व माहिती मिळेल आणि QR कोडवर सर्व माहिती एकाच कार्डमध्ये मिळेल. सामान्य लोकांसाठी जास्त काही फायदा यामध्ये सध्या तरी दिसून येत नाही. मित्रांनो, माहिती आवडली असल्यास